नमस्कार मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, ऑक्टोबर महिना हा महत्त्वाचा राहणार आहे। दिवाळीपूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भाग्यवंत कुटुंबांना मिळणार आहे 7,000 रुपये। होय मित्रांनो, मिळणार आहे 7,000 रुपये। मित्रांनो, राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते। हीच बाब लक्षात घेता सरकारने वेगवेगळ्या निर्णयाचा धडाका लावला आहे। जनतेचं लक्ष आकर्षित करण्यासाठी सरकारकडून अनेक लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत। या दरम्यान राज्यातील अनेक शेतकरी आणि महिलांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातोय। म्हणूनच राज्यातील काही भाग्यवंत कुटुंबांना दिवाळीपूर्वी एकूण 7,000 रुपये मिळू शकतात। हे पैसे नेमके कोणत्या योजनेअंतर्गत दिले जात आहेत, त्याचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शासनाच्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका। तर मित्रांनो, यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण 3,000 रुपये पाठवले जात आहेत। राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय घेतला आहे। याच निर्णयाअंतर्गत पात्र महिलांना 3,000 रुपये दिले जात आहेत। त्यानंतर मित्रांनो, PM शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये दिले जाणार आहे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या PM शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याची वितरणास सुरुवात झाली आहे। या वितरणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली। नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी वाशिम दौऱ्यावर होते। त्यावेळी एका कार्यक्रमात मोदींनी या वितरणास शुभारंभ केला। या योजनेअंतर्गत 18व्या हप्त्याच्या स्वरूपात पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2,000 रुपये यामध्ये मिळणार आहे। मित्रांनो, PM शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेला सुरुवात केलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। 3 टप्प्यामध्ये ही रक्कम वितरित करण्यात येते। या योजनेच्या 5व्या हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे। या 5व्या हप्त्यात शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, भाग्यवंत कुटुंबांना मिळणार आहे 7,000 रुपये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2,000 रुपये, तर PM शेतकरी सन्मान योजनेचे 2,000 रुपये, असे एकूण 7,000 रुपये काही कुटुंबांना मिळू शकतात। अर्थातच त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एक कुटुंबात असणे गरजेचे आहे। एखाद्या शेतकरी कुटुंबातील एक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, तसेच PM शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळत असतील, तर अशा कुटुंबांना दिवाळीच्या अगोदरच एकूण 7,000 रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। भेटू पुन्हा नवीन अपडेटसोबत, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत नमस्कार।